उद्धव ठाकरे औरंगजेबी विचारांचे, त्यांनी स्वतःच्या भावाला घराबाहेर काढलं. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. तर ठाकरे सत्तेसाठी पिसाळलेले, पण येणारी निवडणूक ही त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात वाईट निवडणूक, बावनकुळेंचं भाकीत. आश्रमशाळेत दूध घोटाळा झाला. समाज कल्याण विभागात 1050 कोटींचा घोटाळा झाल्याचा आमदार रोहित पवारांचा आरोप. सरकारच्या घोटाळ्याबाबत बोलणाऱ्याला बाल नेत्यांना आपण कमीत वयात 6000 कोटींचे मालक कसे झालो आणि कारखाना जप्ती का आली तेही एकदा पत्रकार परिषदेत सांगावं, अमोल मिटकरींची रोहित पवारांवर टीका. आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना दडपशाहीचा सामना करावा लागतो. या संदर्भात त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी, सुप्रिया सुळेंचं पोलीस अधीक्षकांना पत्र. यावेळी पहिल्यांदाच युगेंद्र पवार प्रचार करतायत. शांततेत प्रचार करूनही दरवेळी त्यांनाच कसा घेराव घातला जातो, सुप्रिया सुळेंचा सवाल. महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून खबरदारी. पुण्यात आम आदमी पक्षाच्या वतीनं केजरीवालांना अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. भाजपच्या पुणे शहर कार्यालयाबाहेर निदर्शनं. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात सोलापुरात आम आदमी पक्षाच्या वतीनं आंदोलन. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची देखील हजेरी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात नागपुरात आंदोलन. नागपूरच्या गणेशपेठ परिसरात नितीन गडकरींच्या कार्यालयाबाहेर आंदोलन. कोल्हापूरमध्ये भाजप कार्यालयाकडे निघालेल्या आपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड. पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाची. केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आम आदमी पार्टी आक्रमक. मेहर सिग्नल परिसरात रास्ता रोको आणि टायर जाळून निषेध. केजरीवालांच्या अटकेविरोधात परभणीतही मुकनिदर्शनं. आम आदमी पार्टी, किसान सभा आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून अटकेचा निषेध. मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करणं चुकीचं. ईडी सीबीआयचा प्रचंड गैरवापर सुरू. केजरीवाल यांच्या अटकेचा शरद पवारांकडून निषेध. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा अभिमान आहे. त्यांनी लढणाऱ्यांच्या यादीत आपलं नाव समाविष्ट केलं. संघर्ष स्वीकारला पण भाजपसोबत गेले नाहीत. खासदार अमोल कोल्हेंची केजरीवाल यांच्या अटकेवर प्रतिक्रिया. केजरीवालांवर कायदेशीर कारवाई झाली. आता आमच्या नावानं बोंबा का मारता? आम्ही व्यवस्थित हिशोब दिले म्हणून आमच्यावर कारवाई होत नाही. त्याला राजकीय पद्धतीनं बघणं शरद पवारांना शोभत नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया. मद्य धोरण संपवण्याबाबत मी अनेकदा पत्र लिहिली, पण केजरीवालांच्या ते डोक्यात बसलं नाही. शेवटी मद्य धोरणामुळे त्यांना अटक झाली. आता केजरीवाल आणि सरकार बघून घेतील. ज्याची चूक असेल त्याला शिक्षा होईल, अण्णा हजारेंची प्रतिक्रिया. पुणे असो किंवा म्हाडा, आपण कधीच निवडणूक लढवणार नाही, शरद पवारांकडून स्पष्टीकरण. विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर. देशातील मोठ्या पक्षाचा प्रचार थांबवण्याचा प्रयत्न सुरू. आयकर विभागानं काँग्रेसची खाती गोठवल्याप्रकरणी शरद पवारांची प्रतिक्रिया. सांगलीच्या जागेबाबत अजूनही चर्चा सुरू असताना ठाकरेंनी एकतर्फी उमेदवारी जाहीर करणं अडचणीचं, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याबद्दल शाहू महाराजांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानले. रशियाप्रमाणे देशात हुकुमशाही सुरू. इलेक्टोरल बॉन्डमधून हजारो कोटी भाजपकडे जमा. इलेक्टोरल बॉन्ड जगातील सर्वात मोठा घोटाळा, संजय राऊतांची टीका. अहमदनगरच्या पाथर्डीत पंकजा मुंडे यांचं भव्य स्वागत. पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी नगर पाथर्डी रस्त्यावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. बीड लोकसभेच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे अहमदनगरमध्ये. मोहटा देवीला 1.5 किलोचा चांदीचा मुकुट केला अर्पण. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कार्यकर्त्यांनी दिला 5 लाखाचा धनादेश. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूक खर्चासाठी 5 लाखांचा धनादेश दिल्याची माहिती. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची वर्षावर बैठक. आज दिल्लीवारी होण्याची शक्यता. अमित शहा यांना भेटून महायुतीमधील उमेदवार फायनल करणार. जागा वाटपाचा तिढा सुटायच्या आधी नाना पटोले तडकाफडकी भंडाऱ्यात. भंडारा गोंदिया दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांसोबत बोलावली तातडीची बैठक. सांगलीनंतर जालना लोकसभेच्या जागेवर महाविकास आघाडीत धुसफूस. 30 वर्ष सातत्यानं काँग्रेसचा पराभव होत असल्यामुळे ही जागा ठाकरे गटाला सोडावी, माजी आमदार शिवाजीराव चोथे यांची मागणी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर नितेश राणेंनी डिवचलं. मफलरवाला आता आतमध्ये गेला. लवकरच गळ्यात पट्टा असलेला देखील आतमध्ये जाईल, नितेश राणेंची फेसबुक पोस्ट. प्रणिती शिंदे यांना भाजपनं नव्हे तर मराठा आरक्षण चळवळीतील कार्यकर्त्यांनी अडवलं. मराठा समन्वयक रामभाऊ गायकवाड यांची माहिती.
अनेकदा आमच्याही गाड्या अडवल्या जातात, प्रणिती शिंदे खोटा आरोप करतायत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार सौरभ राव यांनी स्वीकारला. सौरभ राव या अगोदर पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत होते. चंद्रपूर आणि लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या बैठकीला हंसराज अहिर यांनी पाठ फिरवली. तिकीट कापल्यानं अहिर नाराज असल्याची चर्चा. सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना सुरक्षा देण्याची केलेली मागणी म्हणजे बारामतीकरांवर अविश्वास. त्यामुळे बारामतीची जनता लोकसभा निवडणुकीत नेमकी कोणाच्या बाजूने आहे हे दाखवून देईल. अमोल मिटकरींची सुप्रिया सुळेंवर टीका. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांकडून नांदेडमध्ये गाठीभेटी सुरू, तर अशोक चव्हाण आणि वसंतराव चव्हाण यांच्यात फरक. चिखलीकरांचं वक्तव्य. मवियाच्या बैठकीनंतर अंजलीताई आंबेडकर यांच्याशी चर्चा झाल्याची बातमी खोटी, अशी कोणतीही चर्चा झाली नाही. वंचितचे सिद्धार्थ मोकळे यांची माहिती. विजय शिवतारेंना समज देऊ नये, पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं शिंदे गटाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाणार. सूत्रांची माहिती. विजय शिवतारे बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर ठाम. आज पुण्यात येऊन उपचार घेणार आणि उद्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या इंदापूरचा दौरा करणार. माझ्या भूमिकेत काहीही बदल नाही, महायुतीची जागा धोक्यात आहे हे मी सांगितलं. अपक्ष लढलो तरी जिंकेन, विजय शिवतारेंना विश्वास. अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी साजिद खान पठाण यांना जाहीर. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अकोल्यात पोहोचलेल्या पठाण यांचं कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत. नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर होताच कामाला सुरुवात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मुख्य निवडणूक प्रचार कार्यालय सज्ज. नागपुरात भाजपला झटका बसेल. काँग्रेसचे नागपुरातील प्रस्तावित उमेदवार विकास ठाकरे यांचा दावा. नितीन गडकरी आणि भाजपला झटका मिळेल की नाही हे नागपूरची जनता ठरवेल, विकास ठाकरेंचं मत. विजय वडेट्टीवारांना उमेदवारी देण्याच्या चर्चेवरून चंद्रपुरात धानोरकर समर्थक नाराज. प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी द्या, समर्थकांचा आग्रह. मागील 10 वर्षापासून विद्यमान खासदार हरवलेत. मालेगावात लागले भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विरोधात बॅनर. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडे उमेदवारीचा पेच कायम. निलेश लंके पत्नी राणी लंके यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याची चर्चा. श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत. ठाकरे गटाला धक्का. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. आचारसंहिता घोषित झाल्यानं अहमदनगर शहरातील विविध चौकात लावण्यात आलेले राजकीय फलक, राजकीय पक्षचिन्ह हटवले, झाकून ठेवण्यात आले. निवडणुकीच्या अनामत रकमेत 1000 पेक्षा जास्त कॉईन भरता येणार नाही, तर कॉईन ऍक्ट 2011 नुसार 50 पैशांचे कॉईन 10 रुपयांपर्यंतच ग्राह्य धरणार. दिव्यांग आणि 85 वर्षांच्या व्यक्तींना लोकसभा निवडणुकीत आता घरी बसून मतदान करता येणार. कर्मचारी घरी येऊन बॅलेट पेपरवर घेणार मतदान. लोकसभा निवडणुकीत संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर ड्रोनची नजर असणार. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त यांची माहिती. हिंगोलीत आचारसंहिता काळात तुतारी वादक कलाकारांवर संक्रांत. तुतारी वाजवणारा माणूस राजकीय पक्षाचं चिन्ह असल्यानं व्यवसायावर परिणाम. 36वा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकरांना जाहीर. 2 लाख रुपये सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप. जुलै महिन्यात पुरस्काराचं वितरण. जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये किरणोत्सव साजरा. सकाळी 7:18 सूर्यकिरण गर्भगृहात दाखल. मुंबईतील घरांच्या विक्रीतून म्हाडा मालामाल. अवघ्या 5 महिन्यात 1400 कोटींचा महसूल. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत उष्णता कायम. आज कमाल तापमान आणखी वाढण्याची शक्यता. होळीनिमित्त कोकणाकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचं आरक्षण फुल. त्यामुळे इतर प्रवाशांनी धरली बसची वाट. बर्फीवाला पुलाचं पाडकाम टळलं. बीजेटीआयचा अहवाल सादर. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला पूल यातील दरी साधण्यावर मिळाला तोडगा. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मागील 3 महिन्यांपासून गळती. दिवसाला लाखो लिटर पाणी वाया. मनोज जरांगेंच्या विरोधात माजलगावच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सरकारच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्यानं त्यांच्यासह आमदार राधाकृष्ण होके यांच्यावरही गुन्हा दाखल. मुंबईच्या मालवणी भागात ड्रेनेजमध्ये पडून 2 तरुणांचा मृत्यू. एका 45 वर्षीय व्यक्तीची प्रकृती गंभीर. जमावबंदी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 26 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल. मनोज जरांगे पाटील यांना संवाद बैठक घेण्याची न्यायालयाची परवानगी.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.